सर्वात आधी विकांत सर, तुमचं आजच्या इनर सर्कल मीटिंगमध्ये मी मयूर स्वागत करतो. आजच्या इनर सर्कल मीटिंगला स्टार्ट करण्याआधी सर्वांना तुमची ओळख द्या, की तुमचं नाव काय आहे, तुम्ही कुठं आहात आणि काय काम करता ते. माझं नाव सर भिकन भगवानराव गायकवाड आहे. बरं. आणि मी छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला राहतोय सर. बरं. मी फार्मास्युटिकल कंपनी आहे ना सर, तिचं मेंटेनन्स करतो. बरं. 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 त्याचं तर मेंटेनन्सचं काम आहे सर माझ्याकडे. बरं. बरं. तर किती दिवस झाले सर तुम्ही आमच्यासोबत जुळलेले आहात? सर मी आता M1 ला जॉईन करून मला 8-9 महिने झाले सर. बरं. बरं. 8-9 महिन्याचा प्रवास तुमचा आमच्यासोबतचा कसा होता? सर 8-9 महिन्याचा आपल्यासोबतचा प्रवास M1 ला जेव्हापासून मी जॉईन केलं सर, तेव्हापासून म्हणजे प्रॉफिटेबल प्रवास चालू झाला सर. येस, येस सर. त्याच्या पहिले मी बरेच कोर्स जॉईन केले सर. बरं. 2-2.5 वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये आहे सर. पण आतापर्यंत कधी प्रॉफिट झालंच नाही सर मला. बरं. बरं. पण जेव्हापासून M1 जॉईन केला सर, तेव्हापासून प्रॉफिटेबल जर्नी चालू झाली सर. बेस्ट आहे, बेस्ट आहे. तर आता 8-9 महिने तुम्हाला आमच्यासोबत झाले. 8-9 महिन्यात तुम्हाला आम्ही कोर्स ऍक्सेस दिला, त्यामध्ये पण शिकवलं, मी स्वतः शिकलो, म्हणजे मी स्वतः शिकवलं. सोबतच आपण रोज लाईव्ह मध्ये पण कंटिन्यू काही ना काही शिकत राहतो. तर 8-9 महिन्यात जी शिकवण्याची पद्धत आहे ती कशी होती, जे आम्ही शिकवलं ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजली की नाही, आणि त्याचा तुम्हाला कंटिन्युअसली फायदा होतोय की नाही? सर शिकवण्याची पद्धत आपली अशी एक, लहानपणी जशी आई आपल्याला मांडीवर घेऊन शिकवत होती ना सर, त्याच येस. पद्धतीने तुम्ही शिकवता सर सगळ्या विद्यार्थ्यांना. थँक्यू, थँक्यू. आणि सर लॉयल म्हणजे 9वी-10वीच्या विद्यार्थ्याला पण समजेल अशी आपली एकदम सोपी पद्धत सर शिकवायची. येस. आणि सर आपला लाईव्ह ऐकून ऐकून माझी मिसेस पण 50% शिकली सर. बेस्ट आहे, बेस्ट आहे सर. आता काही दिवसात 100% आपण त्यांना पण कव्हर करून देऊ, काही प्रॉब्लेम नाही. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की आपण सर्व फॅमिलीला ऍक्सेस दिलेला आहे. तर प्रत्येक मेंबर जो आहे फॅमिलीचा, तो प्रत्येक शिकणार, आणि त्या लेवलवर आपण त्यांना 100% घेऊन जाऊ. सपोर्ट पण आपण 100% करू. ठीक आहे. तर शिकताना काही ना काही तुम्हाला अडचण आली असेल, काही क्वेरी असेल, काही प्रश्न असेल, काही ना काही 100% राहतो. त्याशिवाय आपण प्रॉफिटेबल ट्रेडर बनत नाही. तर 8-9 महिन्यात त्यासाठी तुम्हाला सपोर्ट लागला असेल. तर सपोर्ट तो माझ्या साईडने असो की माझ्या सपोर्ट टीम साईडने असो, तुम्हाला सपोर्ट कसा होता? सपोर्ट एवढा बेस्ट आहे सर आपला, की समजा 11 वाजता पण आपण काही क्युरी पाठवली तरीच सपोर्टचा रिप्लाय 11-11, 11:30 वाजता आलेला आहे सर मला. बेस्ट, बेस्ट. आतापर्यंत 8-9 महिने सपोर्ट पासून सपोर्ट म्हणजे इतका इतका सपोर्ट झाला सर. काही पण क्युरी केव्हा पण पाठवली तरी सपोर्टचा लगेच रिप्लाय रिप्लाय आलेला आहे सर. बेस्ट, बेस्ट. सपोर्ट बद्दल आणि तुमच्याबद्दल सर, म्हणजे काही हेच नाही, शब्दच नाही सर सांगायला. येस, येस, काही इतका प्रॉब्लेम नाही. सपोर्ट केला सर, त्यात त्यांच्या सपोर्टमुळे आणि तुमच्या सपोर्टमुळे आज प्रॉफिटेबल आहे सर मी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच सर. तुमच्या याच्यावरून दिसतंय की तुम्ही सॅटिस्फाईड आहात, तेच आम्हाला पाहिजे. हा. काय प्रॉब्लेम नाही. बरं, सपोर्ट नंतर जनरली काय होतं की सपोर्ट नंतर आपण ज्या पण गोष्टी आहे ते घेऊन पोहोचतो M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग. तर M1च्या गोल्डन सेटअप बद्दलचं तुमचं मत काय आहे? तर हा M1चा गोल्डन सेटअप सर, तुम्ही गोल्डन सेटअप नाव दिलं, पण हा तर सर डायमंड सेटअप आहे. बेस्ट. इतकं चमकतो जरा. जर या सेटअप नुसार जर ट्रेड घेतला सर, तर लॉस व्हायचे चान्सेस झिरो आहे सर. बरोबर. सेटअप नुसार जर ट्रेड केला सर, तर लॉस झालाच नाही सर आतापर्यंत. बेस्ट आहे, आणि बेस्ट. लॉस झाला तर आमच्याच चुकीमुळे लॉस झालेला आहे सर. हम्म. सेटअपमुळे आतापर्यंत लॉस झाला नाही आणि कधी अकाउंट शून्य झालंच नाही सर सेटअपमुळे. तो त्याच्या तसं पहिले 50दा अकाउंट शून्य झालं सर M1 ला जॉईन करण्या पहिले. नाही, नाही, तो पण डिझाईनच तसा M1 पासून पद्धतीने केलेला आहे की तो प्रॉपरली त्या वेवर तुम्हाला कन्सिस्टंट ठेवणार. म्हणजे की तसं अकाउंट ड्रॉप होणे किंवा ड्रॉडाऊन होणे किंवा काय होणार ते तसं ठेवणार नाही. तो त्या लेवलवर तसा डिझाईन केलेला आहे की तो प्रॉपरवर तुम्हाला कन्सिस्टंट वरच्या साईडनीच ठेवणार. ठीक आहे. बरं, आता सेटअप जर झालं, प्रत्येक ठिकाणी आपण स्ट्रॅटेजी वगैरे बघतो, युट्यूबवर बघतो, इकडे तिकडे बघतो, सगळेजण फक्त स्ट्रॅटेजी सांगतात. त्याला कसं लाईव्ह मार्केटमध्ये इम्प्लिमेंट करायचं किंवा त्याच्यातून कसा रिझल्ट काढायचा हे कोणी प्रूव्ह करून दाखवत नाही. तर हेच प्रूव्ह करण्यासाठी आपण रोज सकाळी 9 ते 11 असतो लाईव्ह. त्यामध्ये की आपला सेटअप कसा ऍक्टिव्ह होतो, एक्झॅक्टली काय सायकोलॉजी आहे मार्केटची, कशा पद्धतीने आपण ट्रेड घेतल्यानंतर आपण ट्रेड मॅनेज केले पाहिजे, प्रॉपर वेवर त्याला कसं हँडल करून चांगल्या लेवलवर बुक केलं पाहिजे, किंवा जे पण काय असेल, प्रॉफिट असेल प्रॉफिट, लॉस असेल लॉस, प्रॉपरली मॅनेज करून कसं आपण प्रॉफिटेबल झालं पाहिजे, ह्याचं पूर्ण प्रॅक्टिकली आपण करत राहतो रोज सकाळी 9 ते 11 लाईव्ह मार्केटमध्ये. तर 9 ते 11 जे आपण लाईव्ह असतो त्याचा तुम्हाला फायदा होतो की नाही? सर मी M1 ला जॉईन करण्या पहिले कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये लॉस मध्ये होतो सर. बरं, बरं, बरं. पण जेव्हापासून M1 ला जॉईन केला आणि तुमचं लाईव्ह अटेंड करतो ना सर, तर बरं. कमीत कमी 70% माझा लॉस कव्हर झालाय सर. बेस्ट, 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 बेस्ट. आणि 100% झाला असतं सर ते, पण माझ्या चुकीमुळं ते लॉस पूर्ण कव्हर नाही झालं सर. पण 70% लॉस तुमच्याचमुळे कव्हर झाला सर. आणि बरोबर. तुमच्याचमुळे मी आज प्रॉफिटेबल आहे सर मार्केटमध्ये. नाही तर मी मार्केट सोडून देणार होतो सर.
थँक्यू सो मच, थँक्यू कारण सो की मच. मी कमीत कमी सर इतके कोर्स केले, 8-10 कोर्स केले. पण एवढं तुम्ही जेवढं सांगता सर, प्रामाणिकपणे जेवढं आम्हाला मार्केट शिकवलं सर प्रामाणिकपणे, एवढ्या कमी फीज मध्ये एवढं मार्केटमध्ये कोणीच नाही शिकू शकत सर. आणि कोणी एवढं डीपचं नॉलेज देत नाही सर, जेवढं तुम्ही लाईव्ह मध्ये आम्हाला सांगता. डीप मध्ये नॉलेज दिलं सर तुम्ही. तेवढं नॉलेज मार्केटमध्ये 10 लाख रुपये भरून पण कोणी देत नाही सर. बरोबर. जेवढं तुम्ही प्रामाणिकपणे आम्हाला शिकवलं सर आतापर्यंत, थँक्यू, थँक्यू. की त्याच्यामुळेच आम्ही प्रॉफिटेबल झालो सर मी. बरं, थँक्यू सो मच. तुमच्या याच्यावरून दिसतंय की तुम्ही सॅटिस्फाईड आहात जेवढ्या पण गोष्टी शिकल्या त्यामध्ये, लाईव्हमध्ये जे पण आम्ही देतो त्यामध्ये तुम्ही सॅटिस्फाईड आहात, तुमच्या बोलण्यावरून ते दिसते. बरं, आता रोज आपल्यासोबत कोणी ना कोणी नवीन जुडतंय आणि ऑलरेडी आपली कम्युनिटी पण मोठी बनलेली आहे, जे आपले ऑलरेडी प्रीमियम मेंबर्स आहेत. तर जे रोज आपल्यासोबत जुडत आहेत आणि ऑलरेडी आपली जी मेंबर्स आहेत, तुमच्या एक्सपिरियन्स अकॉर्डिंग तुम्ही त्यांना काय सांगाल की त्यांची जर्नी जी आहे ती अजून स्मूथ राहील समोर? मी नवीन आपल्याला जे जॉईन झाले फॅमिली, आपल्या फॅमिली जे नवीन जॉईन झाले त्यांना एवढंच सांगाल सर मी, की सुरुवातीला फक्त सरांना कॉपी करायचं. येस, येस. सर म्हणले हो तर हो, नाही तर नाही. बरोबर. जेवढं सरांनी सांगितलं तेवढंच कॉपी करायचं सुरुवातीला. Yes. आपलं डोकं चालवायची गरज नाही सर सुरुवातीला. आपलं डोकं जर चालवलं तर लॉस होणार म्हणजे होणार. आणि बरोबर. सरांनी जर सांगितलं तर तुम्ही बिगिनर लॉस करूच नाही शकत सर. तर बेस्ट आहे, तुमच्या एक्सपिरियन्स अकॉर्डिंग तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या ते प्रॉपर होत्या. ठीक आहे, फक्त हेच दाखवायचं होतं की आपण ॲज अ फॅमिली कसं ग्रो करतोय आणि कशा पद्धतीने आपण रिझल्ट आणून देतोय. तर हेच सगळं गाईड कर म्हणजे की शो करायचं होतं. त्यासाठीच मी सर्वांना इनर सर्कल मीटिंगमध्ये इन्व्हाइट केलं होतं. तर आजच्या इनर सर्कल मीटिंगमध्ये आल्याबद्दल, आजच्या इनर सर्कल मीटिंगमध्ये पार्टिसिपेट केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार विकांत सर. आता काही क्वेरी असेल, काही प्रश्न असेल, काही डाऊट असतील तर ऑलरेडी मी ऍक्टिव्ह आहे, सपोर्ट टीम पण फुल ऍक्टिव्ह आहे. रोज पुन्हा आपण उद्या लाईव्ह मध्ये भेटणारच आहे, तिकडे पण आपले डाऊट्स जेवढे पण आहे ते क्लिअर होणारच आहे. तर आजच्या इनर सर्कल मीटिंगमध्ये आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच सर. खूप खूप आभार सर. थँक्यू, थँक्यू सो मच.